मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 133. द्रोण. द्रोण म्हणजे सर्व शस्त्रास्त्रांचा चालता बोलता शस्त्रवेध होता. भीष्माच्या 10व्या दिवशीच्या पतनामुळे रात्रभर विकल झालेली कुरुसेना द्रोणांना सेनापतीच्या वेशात पाहून पुन्हा रणोत्सुक होऊन आवेशानं चेतून गर्जना करू लागली. कुरुक्षेत्राचा मुक्त आसमंत त्यांच्या गगनभीती अखंड जय जयकारानं दुमदुमू लागला. आज पहिल्या प्रथमच द्रोणांच्या नेतृत्वाखाली प्रचंड रथदलाचा प्रमुख म्हणून कर्ण समरांगणात उतरला होता. लतावेलींनी सुशोभित केलेल्या तळपत्या शुद्ध सुवर्णानं मंडित अशा आपल्या जैत्ररथावर तो हिमालयावर कैलास पर्वताचं उत्तुंग शिखर शोभून दिसतं तसा सर्वात उंच असल्यामुळे शोभिवंत दिसत होता. हत्तीच्या साखळ दंडाचं सुचिन्ह असलेल्या त्याच्या रथावरचा काशाय वर्णाचा तलम राजध्वज इतका फरफरत होता की त्या फरफरण्यामुळे त्याला धारण करणारा अनकुचीदार टोकाचा सुवर्णी ध्वजदंड लडलड हलत होता. सर्वांगावर लोहत्राण परिधान केलेला कर्ण म्हणजे राखेत झाकाळलेल्या तप्त धगधगीत अंगारासारखाच होता. त्याच्याजवळ कवचकुंडलं नव्हती. त्याचं जीवन शापदग्ध होतं, तरीही तो अंगारासारखाच दाहक होता. शापदग्ध असला तरी तो साक्षात सूर्यपुत्र होता. कितीही लहान झाला तरी अग्नीचा स्फुल्लिंग सदा स्फुल्लिंगच असतो. मला पूर्ण माहीत होतं की ताज्या दमाच्या कर्णापुढं अर्जुनाला आणण्यात काही सुज्ञपणा ठरला नसता. म्हणूनच शिबिरात भरलेल्या रात्रीच्या बैठकीत कर्णाच्या भयामुळे चिंताक्रांत होऊन पुन्हा पुन्हा त्या सुतपुत्र राधेयाचं काय असं म्हणणाऱ्या युधिष्ठिराला मी पटवून दिलं होतं की जीवनभराच्या जाळणाऱ्या अवहेलनेनं ठायी ठायी झालेल्या मानभंगामुळे पेटलेल्या कर्णाच्या झंझावातापुढं अर्जुन जीर्ण पर्णकुटीसारखा क्षणात धाडकन केव्हाही कोसळून जाईल. त्याला थोपविण्याचं सामर्थ्य एकातच होतं, पर्वत काय एकट्या भीमात. म्हणूनच प्रथम भीमाला कर्णावर सोडण्याचा निर्णय पांडव शिबिरात सर्वानुमते आम्ही घेतला होता. वचनप्रिय असलेला अमर्षी कर्ण कुंती देवीला दिलेलं वचनाचं कधीच विस्मरण होऊ देणार नव्हता. भीमाला वधणार नव्हता. अर्जुनाशिवाय कुणावरही प्राणांतिक हल्ला करणार नव्हता. दात पडलेला भुजंग आणि नखाग्र छाटलेला सिंह यांसारखाच आता त्याचा विक्रम होता. भीष्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या निकराच्या द्वंद्व, संकुल आणि पाषाणफेकीच्या युद्धात पांडवांचे 5 लक्ष योद्धे कामी आले होते. भीम, श्वेत, सात्यकी, अर्जुन, दृष्टद्युम्न, युयुधान यांनी कौरवाची 10 लक्ष योद्धे यमसदनाला धाडले होते. तरीही कौरवांची सैन्य संख्या अद्याप अधिक होती. कर्ण आणि द्रोण यांना मुखाशी ठेवून 15 लक्षांचा सैनिक महासागर एकसारखा खवळत होता. आमच्या नंदीघोषानं 10 लक्ष सेना उभी केली. सूर्योदय झाला तसं आपल्या खांद्या इतकं उंच आणि विविध आभूषणांनी सुशोभित असं पुष्पमाला व सुवर्णमंडित नावाप्रमाणेच विजय असलेलं आपलं अवजड धनुष्य रथदलाचा प्रमुख म्हणून कर्णानं खूप उंचावून गरगर फिरविलं. आपला हिरण्यगर्भ नावाचा शुभ्रधवल टपोरा शंख त्यानं आपल्या सतेज कंठाच्या घोड्यांच्या वेगासारख्या दिसणाऱ्या टपटपीत रक्तमय धमन्या फुगवीत कितीतरी मोठ्यानं फुंकला. कुणाच्याही शंखाचा नव्हता इतका त्याचा नाद गगनभेदी होता. नाकासमोर धावणाऱ्या आपल्या सहस्ररश्मी पित्याला तो शंखनाद ऐकून जसा काही तो सांगत होता. अंधकाराला जाळणाऱ्या तुमच्या किरण शलाकेसारखेच माझे अमोघ असे नाराज, सर्पमुख, सुवर्णपंख, सुची, जिद्य, बस्तिक, गजास्थी, गोमुख, चंद्रपत्ती, गृधपत्र असे विविध बाण आज अर्जुनाला त्याच्या सेनेसह दग्ध करतील. माझ्या राजध्वजावरील हत्तीच्या साखळ दंडात त्याच्या ध्वजावरील कपिवानर मी आज कर्कचून आवळून टाकीन. पुन्हा पुन्हा हिरण्यगर्भाचा योद्ध्यांच्या अंगावरील केश ताठ करील असा भेदक शंखनाद करून त्यानं आपल्या विराट रथदलाला पुढं सरसावण्याची भेदक अशी चेतनामय आरोळी दिली. आरूढ, आक्रम! त्याचे निळसर डोळे क्रोधामुळे गर्द गर्द निळे दिसू लागले. सेनापती द्रोण आहेत हे विसरून त्याला अनुसरणाऱ्या हजारो महारथांनी अंगराज कर्ण, जयतू, जयतू असा त्याच्या नावाचाच अविरत कल्लोळ माजविला.
वणव्यात पेटलेल्या निषाद पर्वतासारखा दिसणारा तो पहिला पांडव पाहताना सूर्यच दुसरं रूप धारण करून पांढऱ्या घोड्याच्या वेगवान रथावर आरूढ झाला आहे की काय, असा भास प्रत्येक पांडव योद्ध्यालाच काय, पण मलाही क्षणिक झाला. पर्वतकालातील महासागरासारखा पुन्हा पुन्हा आपलं विजय धनुष्य उंचावून तो गरजत होता. नदीच्या डोहात शिरणारा विशालकाय मगर सरासर पाणी कापत पुढं धावतो, तसा तो क्षणातच पांडव सैन्यात बाणासारखा घुसला. त्याचे क्रुद्ध डोळे एकसारखे अर्जुनाच्या रथावरच्या ध्वजाचाच वेध घेत होते. पण पण अर्जुनाला वेडत माझ्या संकेतानुसार पुन्हा पुन्हा भीमच त्याला सामोरा जाऊ लागला. मी कौशल्यानं अर्जुनाचा नंदीघोष क्षणार्धातच कर्णापुढं न येऊ देता द्रोणापुढं आणला. केवळ एका रथात बसून गरगर भ्रमण करीत दिग्विजयात समग्र आर्यावर्त पादाक्रांत करणारा दान, साधना, धैर्य, शुचिता यांनी तप्त लोखंडासारखा दिसणारा तो पहिला कौंतेय आणि बकासूर, हिडिंब, किरमीर, जरासंध यांसारख्या धिप्पाडांना वधणारा बलाढ्य मल्ल भीम एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन मत्त वनगजांसारखे ते एकमेकांवर तुटून पडण्यापूर्वी क्षणकाल थांबून परस्परांचा मर्मवेध घेऊ लागले. क्षणातच त्यांच्या चित्तथरारक लोमहर्षण संघर्षाला सुरुवात झाली. बाणांवर बाण टक्करले. क्रुद्ध भुजंगांसारखे उष्ण निश्वास टाकत बाणफेकीनं त्यांनी पळात सगळा अवकाश झाकाळून टाकलं. मृगातल्या अविरोध पर्जन्यासारख्या बाणांच्या एकलग सरींवर सरी कर्णाच्या धनुष्यातून सुटून भीमाच्या पदकात लढणाऱ्या विराट, मत्स्य, पांचाल यांना संत्रस्त करू लागल्या. माथ्यावरच्या सूर्यानं वाळवंटातील वाळूचा कण अनकण सडकून तापवावा तसे त्याचे दाहक अग्निबाण पांडव सैन्याला पोळून काढू लागले. त्याच्या बाणांनी वेढला जाणारा भीम इतका अस्वस्थ झाला की त्यानं हातातील धनुष्य टाकून प्रथम मैरेक मध्याचे कुंभच्या कुंभ पोटात रिचवून घेऊन आपल्या रक्ताचा बिंदून बिंदू फुलवून घेतला. गुंजेसारखे लाले लाल डोळे गरगर फिरवीत तो आवेशानं अशा चेतनेत कर्णावर तुटून पडला की त्यानं सतत 8 वेळा त्याच्या विजय धनुष्याची बळकट प्रत्यंच्या तडातड तोडून टाकली. 5 वेळा त्याचे रथ उद्ध्वस्त करून त्याला विरत केला. सारथी सत्यसेनाला घायाळ केला. सत्यसेन रथनिडावरून कोसळताच कर्णानं हातातील धनुष्य फेकून दिलं. सत्यसेनाचं थरथरणारं मस्तक मांडीवर घेऊन तो त्याला सावरू लागला. सत्यसेन, सत्यसेन असं म्हणत त्याची मूर्छा घालवू लागला. एवढ्यात क्रुद्ध भीमानं सरळ आपल्या रथातून त्याच्या रथावरच उडी घेऊन त्याच्या भक्कम रथाचं चूर्ण चूर्ण केलं. सत्यसेन पडला. तरीही कर्ण अतिशय सौम्यपणे लढत होता. मातेला दिलेल्या वचनाला जागत होता. भीमाचे द्वेषाचे आघात नुसतेच थोपवित होता. पण मैरेक मध्य अंगी भिनलेला भीम समुद्र वाऱ्यासारखा अनावर होताच कर्णानं आपले गर्द निळे डोळे क्रोधाने विस्पारले. वैशाखाच्या पेटणाऱ्या रणरणीत उन्हासारखा मिळेल त्याला जाळत तो भीमावर असा तुटून पडला की क्षणातच गंगेचं विशाल पात्र दाट धुक्यानं झाकाळून टाकावं तसा विशालकाय भीम त्यानं आपल्या अमोघ बाणांच्या संतत वर्षावात क्षणात पार झाकाळून टाकला. शरीरात जागजागी मर्मभेदी बाण घुसलेला भीम डेरेदार, शाखा श्रीमंत, शालवृक्ष उन्मळून पडावा तसा रथातून धाडकन खाली कोसळला. धरती हादरली. वायुपुत्र भीम मूर्छित झाला. झोपताना सुद्धा धरतीला कधी पाठ न देणारा अजिंक्य मल्लयोद्धा भीम उताना झाला. डोळ्यांतून विजयानंदाच्या ठिणग्यास ठिणग्या वर्षवत आपल्या रथातून सरळ खाली उडी घेऊन कर्ण वायुगतीनं त्याच्या मूर्छित देहाकडे धावला. त्याला रोधण्याचं सामर्थ्य कुणातही नव्हतं. काही क्षणातच सावध होऊन रक्तवर्णी नेत्रांची किलकिलत उघडझाप करीत उठणाऱ्या भीमाच्या कंठात आपल्या विख्यात विजय धनुष्याच्या प्रत्यंचेचा विळखा कंठबंधासारखा घालून त्यानं त्याला गदागदा हलवीत सुतपुत्र असं म्हणून भीमानं आखाड्यात सर्वात प्रथम निर्दयपणे हेटाळलेला तो सूर्यपुत्र उपवासानं म्हणाला, कितीतरी मोठ्यानं, अरे अमाप खादाडा, हातात आसूड घेऊन आज तुझ्या माजलेल्या पाठीचा कातडी लोंबेपर्यंत सारथी म्हणून खरारा करू काय? जा माझ्या समोरून चालता हो.
जिथं पंचपक्वानांची हंडे उतरले असतील त्या पाकगृहात जाऊन आपल्या चंचल जिभेचे चोच पुरव. विराटांच्या बल्लव आचार्या, तेच तुझं योग्य स्थान आहे. सुतपुत्राच्याही पात्रतेचा नाहीस तू. पुन्हा कधीच या कर्णासमोर येण्याचं धाडस करू नकोस. जा, चालता हो. लज्जित भीम मान खाली टाकून जीवाचं दान त्या विख्यात दानवीराकडून घेत माघारी फिरला. आज पहिल्यानंच भीमाचं संपूर्ण गर्वहरण होत होतं. भीमानं वधलेल्या दुर्मुख, दुर्जय, विकर्ण या दुर्योधन बंधूंची प्रेत कुरूंनी कशी तरी रणक्षेत्राबाहेर काढली. विकर्णाला मारताना भीमाच्या डोळ्यांसमोर द्यूतानंतरचा वस्त्रहरणाचा प्रसंग उभा राहिला. रथातून खाली उतरून त्यानं मुकुट काढून घेत विकर्णाच्या मृतदेहाला वंदन केलं. कर्णाच्या विराट विक्रमाची धास्ती घेतलेला युधिष्ठिर सरळ सरळ युद्धसमाप्तीची समेटाची भाषा बोलत होता. भीमाचा अहंभाव हरण करून 11वा दिवस मावळत होता. शिबिरात युधिष्ठिराला मात्र झोप येत नव्हती. 12व्या दिवशी सैन्यरचनेत कुशल असलेल्या राजनिष्ठ द्रोणांनी शंखाच्या आकाराची सैन्यरचना करून पहिल्या प्रहारापर्यंतच चेकितान, दृढसेन, पुरुजित, ध्वजकेतू, वीरकेतू, रूक, शंख, मणिमान, सुचित्र, अंशुमत आणि विख्यात द्रुपद राजाला कंठस्नान घातलं. तसं काही काळ युद्ध थांबलं. 5ही पांडव आपल्या श्वशुराच्या कलेवराभोवती एकवटले. सगळेच शोकमग्न झाले. मी सर्वांना सावरलो. पण शिष्यप्रेमापोटी अर्जुनाशी मात्र द्रोण सौम्य युद्ध खेळत होते. निष्ठा डळमळत होती. शेवटी प्रेम हे दुबळच असतं. अचल, उग्रमन्यू, दीर्घायू, वष्ट, सौश्रुती हे विख्यात रथी अर्जुनानं कोसळविले. सात्यकीनं अश्वत्थामा, दुःशासन, शकुनी यांना संत्रस्त करून टाकलं. 2-2 प्रचंड पाषाण एकमेकांवर आदळताच त्यावर रांगणाऱ्या कितीतरी असंख्य मुंग्यांच्या पंक्ती चेंगरूनच ठार होतात. तसे प्रत्येक पथकातील किती किती सैनिक कामी आले ह्याची गणती करणं अशक्य होतं. युद्धाच्या कल्लोळात हत्ती, घोडे, रथ यांखाली सापडून प्राणांतिक किंकाळ्या फोडत अनेकांनी देह टाकले. युद्धभूमीवर तुटलेल्या सोंडा, हात, पाय आणि मुकुटमंडित मस्तक यांचा खचच खच पडला होता.